नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आजच्या नवीन व्हिडिओमध्ये। तर आज आपण 19 सप्टेंबर 2024 च्या चालू घडामोडी पाहणार आहोत। यामध्ये आपण 10 प्रश्न आणि त्यांची महत्त्वाची माहिती पाहणार आहोत। आणि मित्रांनो, तुम्हाला जर या व्हिडिओची पीडीएफ हवी असेल तर व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपल्या टेलिग्राम चॅनलची लिंक आहे, तेथे तुम्हाला सर्व व्हिडिओच्या पीडीएफ अगदी फ्री मध्ये मिळतील। तर मित्रांनो, वेळ वाया न घालवता या व्हिडिओला सुरुवात करूयात। तर या अगोदर मित्रांनो, आपण कालच्या चालू घडामोडी पाहून घेऊया। तर पहिला प्रश्न होता, पंतप्रधान मोदींनी सुभद्रा योजना कोणत्या राज्यात सुरू केलेली आहे? तर ओडिशा या राज्यामध्ये सुरू केलेली आहे। तर दिल्लीचे नवे मुख्यमंत्री कोण झाले? तर अतिशी मार्लेना झालेले आहेत। तर पुढील प्रश्न, भारतीय नौदलाच्या 2 महिला अधिकारी कोणत्या जहाजातून जगाची प्रदक्षिणा घालणार आहेत? तर INS तारिणी या जहाजातून, लक्षात ठेवा। तर पुढील प्रश्न, नेव्ही कमांडर लेव्हल कॉन्फरन्सची दुसरी आवृत्ती कोठे सुरू झालेली आहे? तर नवी दिल्लीमध्ये सुरू झालेली आहे। तर पुढील प्रश्न, अब्देल माजिद तेबोने कोणत्या देशाचे राष्ट्रपती पुन्हा निवडून आलेले आहे? तर अल्जेरिया या देशाचे। तर पुढील प्रश्न, कोणत्या देशाने अलीकडे चांद्रयान-1 उपग्रह प्रक्षेपित केला? तर इराण या देशाने। तर पुढील प्रश्न होता, कोणत्या बंदरावर पंतप्रधान मोदींनी तुतीकोरीन आंतरराष्ट्रीय कंटेनर टर्मिनलचे उद्घाटन केले? तर VOC पोर्ट या। तर पुढील प्रश्न होता, भारताचा पहिला ट्रिलियनर कोण बनलेला आहे? तर गौतम अदानी बनलेला आहे। तर पुढील प्रश्न, व्हेनेझुएलाच्या राष्ट्रपतीचे नाव काय आहे ज्यांच्या हत्येमध्ये 6 परदेशी लोकांना अटक करण्यात आली? तर निकोलस मादुरो नाव आहे, लक्षात ठेवा। यानंतर शेवटचा प्रश्न होता मित्रांनो, ब्रुसेल्स येथे झालेल्या डायमंड लीग 2024 च्या अंतिम सामन्यात नीरज चोप्राने कोणते पदक जिंकले? तर रौप्य पदक जिंकले होते, लक्षात ठेवा। यानंतर मित्रांनो, आपण आजच्या चालू घडामोडी पाहून घेऊया। तर पहिला प्रश्न आहे, अलीकडेच कोणत्या देशाचे नवे पंतप्रधान म्हणून जाफर हसन यांची निवड झालेली आहे? तर याचे योग्य उत्तर ऑप्शन बी, जॉर्डन, लक्षात ठेवा मित्रांनो। यानंतर आपण याविषयी शॉर्ट मध्ये माहिती जाणून घेऊया। तर राजा अब्दुल्ला द्वितीय यांनी सप्टेंबर 2024 मध्ये जाफर हसनची जॉर्डनचे नवीन पंतप्रधान म्हणून नियुक्ती केलेली आहे। तर हसन जे यापूर्वी चीफ ऑफ स्टाफ आणि माजी नियोजन मंत्री होते, ते बिशर खासावनेह यांची जागा घेतील, लक्षात ठेवा। तर जॉर्डन विषयी आपण शॉर्ट मध्ये माहिती जाणून घेऊयात। राजधानी आहे अम्मान, चलन आहे जॉर्डनियन दिनार, लक्षात ठेवा। यानंतर दुसरा प्रश्न आहे मित्रांनो, नुकतीच NPS वात्सल्य योजना कोणी सुरू केलेली आहे? तर याचे योग्य उत्तर राहील ऑप्शन ए, निर्मला सीतारामन यांनी सुरू केलेली आहे, लक्षात ठेवा। खूप महत्त्वाचा प्रश्न आहे। तर याविषयी आपण महत्त्वाची माहिती जाणून घेऊया। तर NPS वात्सल्य योजनेची घोषणा मोदी 3.0 च्या केंद्रीय अर्थसंकल्प 2024 ते 2025 मध्ये करण्यात आलेली आहे। तर अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी सुरू केलेली NPS वात्सल्य योजना पालकांना त्यांच्या मुलांना भविष्यासाठी ₹1000 पासून लवचिक योगदानासह गुंतवणूक करण्याची परवानगी देते। तर NPS वात्सल्य योजनेचे सदस्यत्व घेतलेल्या 18 वर्षांखालील मुलांना कायमस्वरूपी सेवानिवृत्त खाते क्रमांक PRAN कार्ड मिळेल। याचा अर्थ आता मुलांच्या निवृत्ती वेतनाची खात्री होईल, लक्षात ठेवा। यानंतर तिसरा प्रश्न आहे मित्रांनो, अलीकडेच हॉकी आशियाई चॅम्पियन्स ट्रॉफी 2024 चे विजेतेपद कोणी जिंकले? तर योग्य उत्तर राहील ऑप्शन सी, आपल्या भारत देशाने जिंकलेले आहे। तर याविषयी आपण शॉर्ट मध्ये महत्त्वाची माहिती देखील जाणून घेऊयात। तर आशियाई चॅम्पियन्स ट्रॉफी हॉकी 2024 च्या अंतिम सामन्यात चीनचा 1-0 असा पराभव करून भारत विक्रमी 5व्यांदा चॅम्पियन बनलेला आहे। तर आयोजन कोठे होते? मोकी हुलुनबुर चीन येथे। तर विजेता भारत देश बनलेला आहे आणि उपविजेता चीन बनलेला आहे, लक्षात ठेवा। यानंतर चौथा प्रश्न आहे मित्रांनो, तर केंद्रीय बंदरे, जहाज बांधणी आणि जलमार्ग मंत्रालयाने ब्रँड अँबॅसेडर म्हणून कोणाची नियुक्ती केली? तर योग्य उत्तर राहील ऑप्शन डी, मनु भाकर यांची नियुक्ती केलेली आहे। कोणाची नियुक्ती केलेली आहे? मनु भाकर। तर याविषयी आपण शॉर्ट मध्ये माहिती देखील पाहून घेऊयात। तर केंद्रीय बंदरे, जहाज बांधणी आणि जलमार्ग मंत्रालयाने दुहेरी ऑलिम्पिक पदक विजेती नेमबाज मनु भाकर हिची ब्रँड अँबॅसेडर म्हणून नियुक्ती केलेली आहे, लक्षात ठेवा। खूप महत्त्वाचा प्रश्न। तर यानंतर पाचवा प्रश्न, प्रसिद्ध फुटबॉलपटू क्रिस्टियानो रोनाल्डोच्या स्मरणार्थ कोणत्या देशाने अलीकडेच विशेष नाणे जाहीर केलेले आहे? तर याचे योग्य उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन ए, पोर्तुगाल या देशाने। कोणत्या देशाने? पोर्तुगाल, लक्षात ठेवा मित्रांनो। यानंतर आपण याविषयी शॉर्ट मध्ये माहिती देखील जाणून घेऊया। तर पोर्तुगाल सरकारने प्रसिद्ध फुटबॉलपटू क्रिस्टियानो रोनाल्डोच्या स्मरणार्थ विशेष नाणे जारी केलेले आहे। तर पोर्तुगाल सरकारने नाण्यांचे मूल्य
7 युरो ठेवले आहे, जो रोनाल्डोच्या जर्सीचा क्रमांक आहे. तर पोर्तुगाल विषयी आपण शॉर्टमध्ये माहिती देखील जाणून घेऊयात. राजधानी आहे पोर्तुगालची लिस्बन. पोर्तुगालचे राष्ट्रपती आहेत मार्सेलो रेबेलो डी सौसा, लक्षात ठेवा. आणि चलन आहे युरो. यानंतर मित्रांनो प्रश्न राहील 6वा. तर कोलकात्याच्या नवीन पोलीस आयुक्तपदी कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे? तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन ए मनोज कुमार वर्मा यांची. कोणाची? मनोज कुमार वर्मा यांची. तर यानंतर 7वा प्रश्न, जीडीपी मध्ये कोणते राज्य सर्वात जास्त योगदान देणारे ठरलेले आहे? तर याचे योग्य उत्तर राहील ऑप्शन ए आपले महाराष्ट्र राज्य. कोणते राज्य? महाराष्ट्र राज्य. तर याविषयी महत्त्वाची माहिती देखील जाणून घेऊया. तर महाराष्ट्र हे जीडीपी मध्ये सर्वाधिक योगदान देणारे राज्य आहे, परंतु त्याचा वाटा 13.3% पर्यंत घसरलेला आहे. तर उत्तर प्रदेशचा जीडीपी वाटा घसरून 9.5% झाला आहे, तर बिहारचा वाटा 4.3% झालेला आहे. तर घट पश्चिम बंगालमध्ये दिसून आलेली आहे, जिथे त्याचे योगदान फक्त 5.6% होते आणि दरडोई उत्पन्न राष्ट्रीय सरासरीच्या 8.7% वर आलेला आहे. तर कर्नाटक, आंध्र प्रदेश, तेलंगणा, केरळ आणि तामिळनाडू आता भारताच्या जीडीपी मध्ये 30% योगदान देतात. यानंतर आपण महाराष्ट्राविषयी महत्त्वाची माहिती जाणून घेऊयात. महाराष्ट्राचे सध्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आहेत. राजधानी आहे महाराष्ट्राची मुंबई आणि महाराष्ट्राचे सध्याचे राज्यपाल आहेत CP राधाकृष्णन. आणि राष्ट्रीय उद्याने संजय गांधी राष्ट्रीय उद्यान, नावेगाव राष्ट्रीय उद्यान, पेंच राष्ट्रीय उद्यान. यानंतर मित्रांनो महाराष्ट्राविषयी आपण चालू घडामोडी पाहून घेऊयात. खूप महत्त्वाची माहिती आहे. तर महाराष्ट्राला 2024चा सर्वोत्कृष्ट कृषी राज्य पुरस्कार मिळालेला आहे. तर सुजाता सौनिक या महाराष्ट्राच्या पहिल्या महिला मुख्य सचिव बनलेल्या आहेत. तर नाशिकमध्ये 27व्या राष्ट्रीय युवा महोत्सवाचे आयोजन करण्यात आलेले होते. तर रश्मी शुक्ला यांची महाराष्ट्र पोलिसांच्या नवीन DGP पदी नियुक्ती करण्यात आलेली आहे. कोणाची? रश्मी शुक्ला यांची. यानंतर महाराष्ट्र हे FDI मिळविणारे सर्वात मोठे राज्य आहे, लक्षात ठेवा मित्रांनो. यानंतर 8वा प्रश्न, नुकताच जागतिक बांबू दिन कधी साजरा करण्यात आलेला आहे? तर याचे योग्य उत्तर ऑप्शन बी 18 सप्टेंबर रोजी साजरा करण्यात आलेला आहे. तर याविषयी आपण महत्त्वाची माहिती जाणून घेऊयात शॉर्टमध्ये. तर जगभरात बांबूबद्दल जागरूकता निर्माण करण्यासाठी दरवर्षी 18 सप्टेंबर रोजी जागतिक बांबू दिवस साजरा केला जात असतो. यानंतर मित्रांनो 9वा प्रश्न आहे, Amazon इंडियाचे नवे कंट्री मॅनेजर कोण बनलेले आहे? तर याचे योग्य उत्तर राहील ऑप्शन डी समीर कुमार बनलेले आहेत. कोण बनलेले आहेत? समीर कुमार. तर याविषयी आपण शॉर्टमध्ये माहिती जाणून घेऊयात Amazon विषयी. तर Amazonची स्थापना झालेली आहे 5 जुलै 1994 मध्ये बेलेव्ह्यू, वॉशिंग्टन, युनायटेड स्टेट, लक्षात ठेवा. तर मुख्यालय सिएल्टन, वॉशिंग्टन, युनायटेड स्टेट आहे आणि सध्याचे CEO कोण आहेत? अँडी जेसी आहेत. ठीक आहे, लक्षात ठेवा. यानंतर मित्रांनो 10वा आणि शेवटचा प्रश्न घेतोय. प्रश्न असा आहे, 8व्या भारतीय जल सप्ताहाचे उद्घाटन कोठे झाले? तर याचे योग्य उत्तर ऑप्शन डी दिल्लीमध्ये झालेले आहे. कोठे झालेले आहे? दिल्लीमध्ये. तर याविषयी आपण महत्त्वाची माहिती जाणून घेऊयात मित्रांनो. तर भारताच्या राष्ट्रपती श्रीमती द्रौपदी मुर्मू यांनी नवी दिल्ली येथे 8व्या भारत जल सप्ताहाचे उद्घाटन केले. तर या कार्यक्रमाची थीम काय होती? तर समावेशक जल विकास आणि व्यवस्थापनासाठी भागीदारी आणि सहकार्य. तर राष्ट्रपती म्हणाले की पृथ्वीवर उपलब्ध एकूण पाण्यापैकी फक्त 2.5% पाणी हे ताजे पाणी आहे. त्यापैकी केवळ 1% पाणी मानवी वापरासाठी उपलब्ध आहे. तर जगातील जलस्रोतांमध्ये भारताचा वाटा 4% आहे. तर आपल्या देशात उपलब्ध पाण्यांपैकी 80% पाणी शेतीसाठी वापरले जाते. तर शेती व्यतिरिक्त वीज निर्मिती, उद्योग आणि घरगुती गरजांसाठी पाण्याची उपलब्धता आवश्यक आहे. तर जलस्रोत मर्यादित देखील आहेत. तर पाण्याचा कार्यक्षम वापर करूनच सर्वांना पाणी पुरवठा करणे शक्य आहे, लक्षात ठेवा मित्रांनो. यानंतर मित्रांनो खालील प्रश्न मी स्पेशली तुमच्यासाठी ठेवलेला आहे आणि हा प्रश्न आपण कालच्या चालू घडामोडीमध्ये पाहिला होता. ज्यांनी कालचा व्हिडिओ मन लावून पाहिलेला असेल त्यांना नक्कीच या प्रश्नाची उत्तर येईल अशी मी अपेक्षा करतो. तर प्रश्न असा आहे, अलीकडेच दिल्लीचे नवे मुख्यमंत्री कोण झालेले आहे? तर याचे योग्य उत्तर तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये देण्याचा प्रयत्न करायचा आहे मित्रांनो. आणि ज्यांना उत्तर येत असेल ना त्यांनी प्लीज कमेंट बॉक्समध्ये उत्तर देण्याचा प्रयत्न करत जा मित्रांनो. आणि तुम्हाला जर आजचा व्हिडिओ आवडलेला असेल तर नक्कीच या व्हिडिओला लाईक करा आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. तर चला मित्रांनो भेटूयात नवीन व्हिडिओमध्ये. धन्यवाद.